गेली अनेक वर्ष जागतिक स्तरावरती ज्याला आपण जंक फूडचं खाण्यामध्ये वापर या दृष्टिकोनातून सर्वसाधारण माणसाच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम झालेले आहेत। वेगवेगळ्या साथी येतात, उपलब्ध असणाऱ्या औषधांचेही परिणाम नाहीसे होतात। आपल्याला अँटीबायोटिकचं उदाहरण माहिती आहे। आज कार्यक्षम असणारं अँटीबायोटिक हे कालांतराने कालबाह्य होतं आणि नवीन नवीन औषधांचे शोध घ्यावा लागतो। ही अँटीबायोटिक जशी जंतूंचा नाश करतात तसेच शरीरामध्ये इतरही त्रासदायक परिणाम करत असतात। त्यांना पर्याय शोधणं आवश्यक आहे। त्याचबरोबर एखादी मोठ्या प्रमाणावर साथ आली तर त्याचा परिणाम खूप मोठ्या लोकसंख्येवर होतो आणि त्या काळातही अनेक गोष्टींची गरज पडते। उपलब्ध असणारी औषधंही त्यांच्या मर्यादित कृतीमुळं कालबाह्य ठरत असल्यामुळं पर्यायी वैद्यक या दृष्टिकोनातून आयुर्वेदाकडे जगाचं खूप मोठं लक्ष लागलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की आयुर्वेद ही भारताची 5000 वर्षापासून उपलब्ध असलेली औषधोपचाराची पद्धती आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या संशोधकांनी आपल्या कर्तृत्वाने त्याच्यात भर घातली आणि त्यामध्ये हळूहळू भर पडत गेली। सर्व दृष्टीने उपलब्ध असणारे किंवा कार्यक्षम असणाऱ्या औषधोपचार पद्धतीचा याच्यामध्ये वापर होतो आणि म्हणून जागतिक दृष्टिकोनातून आयुर्वेदाच्याकडे पर्यायी वैद्यक या दृष्टीने बघता येईल का अशी अपेक्षा निर्माण झाली। त्यातल्या काही औषधांवर विशिष्ट रोगांसाठी प्रयत्न करून त्याची उपयुक्तता सिद्ध झाल्यामुळं आयुर्वेदाकडे लोकांचं लक्ष लागलं। आयुर्वेदाची औषधोपचारांपेक्षा सुद्धा आहारविहार, स्वस्थवृत्ताचे नियम आणि त्यातील अत्यंत उपयुक्त असलेले पंचकर्म चिकित्सा पद्धती याचे जगाच्या स्तरावरती खूप मोठ्या प्रमाणावर नोंद घेतली गेली आणि त्याच्याविषयी आकर्षण निर्माण झाल्यामुळं पर्यायी वैद्यक म्हणून जगाची आयुर्वेदाकडे बघण्याकडे दृष्टी वाढलेली आहे। आयुर्वेदाची व्याख्या करताना हे आयुष्याचे शास्त्र असं सांगितलं जातं। म्हणजे स्वस्थवृत्ताचे, आहारविहाराचे हे नियम पाळले की सर्वसाधारणपणे मनुष्याला आजार होतच नाही आणि हे नियम पाळून जास्तीत जास्त काळपर्यंत निरोगी राहणे, स्वस्थ राहणे हा आयुर्वेदाचा एक मूलभूत सिद्धांत किंवा मूलभूत उद्देश। त्याचबरोबर जेव्हा एखादा रोग निर्माण होतो त्यावेळेला रोग बरा होण्याच्या दृष्टिकोनातून जे वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार केले जातात ज्यामध्ये फक्त औषधांचाच नव्हे तर आरोग्याचे नियम, आहार आणि पथ्यापथ्य या सर्वांचा विचार केला जातो। हे आयुर्वेदाचे शास्त्र आहे। आयुर्वेद फक्त औषध प्रणालींवरच अवलंबून राहत नाही, विसंबून राहत नाही।